कोरोनाच्या जीवघेण्या संकटानंतर जग हळूहळू सावरतंय. पण ज्या चीनमधून कोरोना आला त्याच चीनमध्ये काही दिवसांपासून एका विषाणूनं थैमान घातल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या आणि पुन्हा एकदा भारतासह अनेक देशांमध्ये धाकधूक वाढली. त्यात सोमवारी HMPV विषाणूचा संसर्ग झालेले 3 रुग्ण भारतात आढळले. त्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली. HMPV व्हायरस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, खरंच हा विषाणू कोरोना इतका धोकादायक आहे का, पाहूया याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. बंगळुरूत 8 आणि 3 महिन्यांच्या बाळांना HMPVची लागण. गुजरातमध्येही 2 महिन्यांचं बाळ HMPV पॉझिटिव्ह. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. ज्या चीनमधून कोरोनासारखा जीवघेणा विषाणू जगभर पसरला, आज 5 वर्षांनी त्याच चीनमधला एक व्हायरस जगासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहे. ह्युमन मेटान्युमो व्हायरस अर्थात HMPV. कोरोना गेला, पण चीनमधून एक नवा श्वसन विकार समोर आलाय. सध्या चीनमधल्या या विषाणू संदर्भात अनेक अपडेट समोर येत आहेत, पण आपल्याला सावध करणारी बाब हीच की या HMPV व्हायरसचे 2 रुग्ण भारतात आढळले आहेत. एक बंगळुरूत तर दुसरा गुजरातमध्ये. हा HMPV व्हायरस नेमका काय आहे ते जाणून घेऊया. हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो RSV म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे. याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो. परंतु हा तितका धोकादायक नाही. सर्वसामान्य ताप किंवा सर्दीप्रमाणे या आजाराची ही लक्षणं. महत्वाचं म्हणजे या आजाराचे रुग्ण हे सध्या तरी लहान मुलंच आहे. पण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना याची लागण का झाली? चीनमध्ये 0 कोविड पॉलिसी होते ना मार्च 2020 पासून. तर तेव्हापासून तेव्हा जी मुलं जन्माला आली ती पुढचे 2-3 वर्ष काही केलंच नाही त्यांनी. ती घरीच पडलेली होती, एकमेकांना भेटली नाही, मास्क घालून बसली होती. तेव्हा तुम्हाला आईची इम्युनिटी मिळते की त्या 6 महिन्यानंतर तो सर्वात महत्वाचा पिरियड असतो, जेव्हा ते बाळ शिकतं की वेगवेगळ्या डिसीजेसचा सामना कसं करायचा आणि त्याची इम्युनिटी डेव्हलप होते. तर चीनमध्ये या मुलांची इम्युनिटी डेव्हलपच झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांची जी चीनमधली ती 3-4-5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना या डिसीजचा सामना नाही करता येते. सध्या तरी भारतात या नव्या व्हायरसमुळे घाबरण्याची गरज नाही. पण HMPVचा कोरोनासारखा उद्रेक होऊ शकतो का? तर पण व्हायरस इन्फेक्शन आपण स्प्रेड करणार, वी कॅन अवॉइड स्प्रेडिंग द इन्फेक्शन. अँड दुसरं लास्ट अँड द फोरमोस्ट व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना माझी विनंती आहे ॲक्च्युली, डोंट पॅनिक अबाउट दिस व्हायरस. हे पॅनिकसाठी घाबरायची हे व्हायरससाठी घाबरायची काही गरज नाही. काही पण नाही होणार आणि काही पण झाले तरी पण त्याचे उपाय आहे. वी हॅव अ सोल्युशन्स, सो वी कॅन डू दॅट. या सगळ्या तज्ज्ञांच्या मते HMPV धोकादायक नसला तरी चीनमधल्या बातम्यांमुळे सरकार मात्र अलर्ट मोडवर आलंय. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत. उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही. आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय. 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. जगभरातून 12 वर्षांनी होणारा हा कुंभमेळा पाहण्यासाठी लाखो भाविक साधू संत इथे येणार आहेत. HMPVच्या पार्श्वभूमीवर चीनमधून कुंभमेळ्यासाठी येणाऱ्यांना निर्बंध घालावेत अशी ही मागणी होते. या संदर्भात पत्र महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं अद्याप चीनमध्ये पसरणाऱ्या HMPV विषाणूबाबत कोणतीही माहिती किंवा अपडेट दिलेली नाही.
भारतातही तशी कोणतीही गंभीर परिस्थिती नाही. त्यामुळे सध्या तरी घाबरू नका, पण काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.